स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे सभा उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, आदित्य ठाकरे थोरात नगरमध्ये आले असता तुतारीच्या निनादात त्यांचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी निलेश लंके, अंकुशराव काकडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रतापराव ढाकणे, राजेंद्र फाळके, किसनराव लोटके, शौकत तांबोळी, अत्तर खान साहब, समीर पठाण आदी उपस्थित होते। भाजपचा पराभव हे करणं तुमच्या माझ्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची अजून सुरुवात आहे। सुरुवात झाल्याच्या नंतर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ज्या गावात सुरू राहतात, ज्या ठिकाणी सुरू राहतात, आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला बँकेची निवडणूक त्या व्यक्तीच्या भवितव्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाची निवडणूक आहे हे त्यांना समजून सांगा। त्यासाठी त्यांना बोलवूया, जे काही तुमचे प्रश्न असतील त्या प्रश्नाचं मार्ग काढून आज मला इथे व्यापारी लोक मिळते, इथे उद्योजक मिळते। त्यांनी दोन प्रश्न सांगितले। व्यापाऱ्यांच्यामध्ये इथे दहशत आहे, नगरसारख्या शहरात दहशत आणि दहशतीमुळे व्यापाऱ्यांना चिंता होता येईल अशी स्थिती। आणि उद्योजक आहेत, त्या उद्योजकांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी नगरच्या औद्योगिक MIDCमध्ये ते नवीन कारखाने यावेत। त्या MIDCचे काही प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवा आहेत, याच्याकडे त्यांचं लक्ष नाही। मी सरकारने एवढं सांगतो की तुम्ही या मतदारसंघाचे प्रश्न सोडवा, त्याच्यात जे काही करायचं असेल तर तिथे खासदार व्हायचं करा। हे जे दोन प्रश्न आहेत MIDCचे आणि व्यापाऱ्यांचे, हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला हवं असेल तुम्हाला आणि या ठिकाणी उपस्थित असलेले बाबासाहेब थोरात आम्हा दोघांना कधी बोलला हे प्रश्न कसे सुचत आहेत हे आम्ही बघतो आणि त्या सगळ्याची जबाबदारी मी स्वतः घेतो एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सोडतो। आणि तिथला आवाज लय भारी आहे। मला वाटतं असं वाटलं या जिल्ह्यातला आवाज जरा जास्तच भारी, कारण का आपण इथं लोकप्रतिनिधी आहोत। आता पवार साहेब आगे बढो, मागे पर्यंत लोक बसलेत, मागे एकदम शेवट पवार साहेब आगे बढो। इथं आपल्या सर्वांना भेटण्यास, इथं आपल्या सर्वांना भेटायला आदरणीय पवार साहेब आलेले आहेत। तसंच थोरात साहेब, आदित्य भाऊ असतील, तसंच होळकर घराण्यातले राजे भूषणसिंहजी राजे साहेब, त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असं सुनील भाऊ शिंदे असतील, अंकुश भाऊ काकडे, उपस्थित सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, तसंच इथं उपस्थित असणारे सर्वच या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, इंग्लिशमध्ये भाषण करू का मराठीत करू? आपली मातृभाषा कुठली आहे? काही लोकांना फक्त इंग्लिशच कळतं आणि आपल्या लंके भाऊला फक्त लोकांची भाषा कळते, म्हणजे मराठी भाषा। त्यामुळे मराठीत भाषण इथं करूया। या स्थळाचं फार महत्व आहे। 1942च्या आसपास चले जाओ ब्रिटिश अशी एक चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली ती चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली। आणि आता तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो। आणि जेव्हा इथे सभा घेतली जाते तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच। त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार? निलेश भाऊंना आपल्याला खासदार बनवायचंय का? अहो, आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत, पण या मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घडतायत। काही पत्रकारांनी
आत्ताच्या भाजपच्या खासदाराला प्रश्न केला, काय बाबा काय वातावरण आहे, लोक तर प्रतिसाद तुतारीला तिथं देत आहेत. इथले खासदार चिडले आणि शेवट त्यांनी काय सांगितलं, ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा. अहो खासदार साहेबांना मला खरं तर सांगायचंय, सर्व नगरकरांच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या विविध संघटना सामाजिक संघटना समाजामध्ये काम करणाऱ्या संघटनांनी आज या ठिकाणी बऱ्यापैकी पाठिंबा दर्शवला. काही संघटनांनी आपल्या साहेबांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. साहेबांनी सांगितलं की या सर्व गोष्टी आपण निवडणुकीनंतर या गोष्टी कशा सोडवणूक करता येईल यासाठी आपण निश्चित प्रयत्नशील राहू. एमआयडीसीची संघटना असू, काही वेगवेगळ्या वकील संघटना असू, अशा वेगवेगळ्या संघटनेच्या सुद्धा प्रश्न सोडवण्याच्या त्या ठिकाणी आम्ही कटिबद्ध असू या ठिकाणी शब्द देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना आम्हाला पाठिंबा दर्शवलेल्या आमच्या सर्व संघटनांना धन्यवाद देतो. विशेष करून आवळे साहेब या ठिकाणी 3 दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये आपले मातंग समाज असो, ख्रिश्चन समाजातील सर्व समाजातील संघटनांची मिटिंग घेतली. साहेब या आमदार साहेब यांनी साहेब 3 ते 4 दिवस झाले मतदारसंघात फिरतात. हे एकदा त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. इच्छाचे माझे आमदार आहे, त्यांनी सुद्धा आपल्यासाठी एवढे प्रयत्न करतात. साहेब तुम्हालाही धन्यवाद देतो. या ठिकाणी मिटिंग संपली असं जाहीर करतो.